विघ्नेश पाटील 3 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिला ओव्हर टाकण्यासाठी भूमी इलिमन बोंडकडे समोर आहे. राजेश विघ्नेश टू राजेश. तेच तर अगदी बाउन्सिंग सोडला. बाउन्सिंगला जी दिशा योग्य नव्हती. वाईट प्लस 1 अशा 2 धावांनी सुरुवात झाली. पहिल्यांदा बॅटिंग करताना आपण पाहतो इच्छापूर्ती ऐरोली ज्याने सिद्धिविनायक रबाले सारख्या तगड्या टीमला मात्र सरळ या स्पर्धेचा बायचा रस्ता दाखवला. सुपर बॉलिंग यार ही अपेक्षित आहे विघ्नेश कडून. तेच तर गुंड टप्पावणं घेतलेलं एकदम स्विंगचं मिश्रित गोलंदाजी सरळ ट्रॅव्हल होतो विकेटच्या पाठीमागे आपण पाहू शकतो. आय थिंक द विनायक बरोबर ना विनायक वाईट बॉल परत नाही नाही आता ते वाईट प्लस नंतर डॉट आणि आता डेड बॉल करण्यात आला म्हणजे चेंडू टाकण्यात आला नाही म्हणजे एक चेंडू फक्त झालेला आहे. 2 धावा लागले. दापळकर पहिलं बॅटिंगचं आमंत्रण दिल्यानंतर बॅकपॉइंट शॉट ऑन जॅक. ओ माय गॉड स्वप्नील डांगे स्किट झाला जसं धावून पकडेल असं त्याच्या अगोदर मात्र स्किटी आणि खरंच पावसाळी क्रिकेट काय असतं याचं एक हलकीशी झलक. फिल्डिंग करताना मात्र स्किटिंग होतात पडतात धडपडतात आणि तिथेच बॉलिंग टाकताना या अगोदर आपण बॉलरला पाहिलं होतं स्किटिंग करता तो धडपडला होता कोसळला होता. 2 जर काल आणि आज 2 बॅटर मात्र तिथे स्लिप झाले होते. परंतु कोणाला जास्त दुखापत झालं नाही यासाठी आम्ही अगोदरच देवाकडे प्रार्थना केली होती. आई एकवेकडे आणि माझे आध्यात्मिक गुरु आई निर्मलादेन आम्ही हेच प्रार्थना केली होती कोणताही मात्र दुखापत होऊ नये कोणत्या खेळाडूला. येस येस पहा धडपड स्किट होता विघ्नेश. मोठ्या मोठ्या टांगा त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या टांग्यांना त्याने मात्र किती बॅलन्स केलं पा. ये करेस्ट्रेस थोडस मध्ये आपल्या जे शूज आहे त्याचे लेस ठीकठाक बांधताना पुन्हा जाते बॉलिंगवर पहिला ओव्हर टाकण्याचा स्पीडअप करायला लागेल मित्रांनो. यानंतर अजून एक लढत आहे प्रीटँग्युलर म्हणजे सुपर 3 मध्ये ज्याने 3 आणि 2 सेमी आणि फायनल म्हणजे 4 सामने जवळ वॉट अ शॉट कडक कडक भे धडक फेकून दिला स्क्वेअर लेगच्या मिळतं फक्त एक स्ट्रोक वरती स्वप्नीलला सिंगलला जास्त उचलला. चला स्पीडअप जास्तीत जास्त लवकर वेगाने मात्र आपला खेळ चालू करायला लागेल अन्यथा जे 4-3 आहे तिथे 3-2 कदाचित मध्ये अंतिम पर्यंत 2 किंवा 1 ओव्हरचा पाहायला प्रेक्षकांना मिळू नये हीच खराब आमची मनापासून इच्छा आहे. श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोलिवाडा घेऊन येते सालापूर याही पावसाली दिली स्मृती चषक 2026 तोच अड्डा तोच सदाबार खेळ लाजबाब खेळ. काल 3 मॅच मध्ये 3 सामनावीर असं वाटलं होतं ही मॅच जरा जास्त केलं मग रवीनं तसं होऊ दिलं नाही. भूषण नवाजी तो ठरला 3ऱ्या मॅच मध्ये हिरो नाही तर भूषणला ओ माय गॉड किती हाईट आहे बा. नो बॉल +1 आणि बॅटरला असेल स्वप्नेला सुवर्ण संधी फ्री हिट ची 7 धावा दापळकर लागतं. आतापर्यंत फक्त 3 चेंडूचा खेळ मात्र झाला. पहिल्या होता समाप्त. चौथा बॉल फ्री हिटचा बॉल आणखीन एक पुन्हा एकदा नो बॉल. यासाठी फक्त जोरावर ध्येय ठेवून जोरावर भरोसा न ठेवता अचूकतेवर जर भर दिल्यानंतर कुठेतरी आपल्या अगोदरच आपल्याला देवाला देणगी दिली आहे जलगतीची त्याचा वापर आपण का करू नये. पुन्हा एकदा ती दशा आणि 30 गत अर्थात तोच निर्णय वाईट. नो बॉल कायम आहे. चौथा बॉल टाकताना दमछाक होते विघ्नेश पाटीलची. नो बॉल +1 नो बॉल 3 नो बॉल टाकलेत. चौथा बॉल पूर्ण करण्यासाठी कुठेतरी थोडासा मात्र अडथळा येतोय. जे बूट आहे ते स्पाइक आहे ते स्पाइकिंगच्या जोरावर मात्र कुठेतरी अडचण निर्माण होते गोलंदाज विघ्नेश पाटीलला. त्या दरम्यान रवी म्हात्रे ज्याने 3री मॅच मध्ये सामना वीर किताब मात्र आपल्या नावे केलं होतं. 9 फक्त लागलेले लांब लचक असं ओर साबित होताना ठरताना अनुनी संधी मात्र कायम आहे. वाईट +1 आणि 3 नो बॉल 2 वाईट आणि 3 नो बॉल म्हणजे जवळजवळ आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 5 एक्स्ट्रा टाकलेत. 2 वाईट 3 नो बॉल. फ्रीची संधी मात्र कायम आहे स्वप्नेलकडे. फ्री बॉल पिचिंग डाऊन द लेग अनदर वाईट +1 खराब प्रदर्शन. साइड चेंज केली जरूर
ठीकठाक केल्यानंतर परत तीच दिशा आणि तीच दशा वाईल्ड, पण नो बॉल, परत नो वाईट प्लस पण अशा 2 धावा, पण नो बॉलची संधी अजून 11 धावा लागतात. दाबकर पहिल्यांदा अहमद दिल्यानंतर भूमी इलेवन बोनकोडने इच्छापूर्ती ऐरोली टीमला फ्री हिटचा विकेट घेऊन फायदा नाही, विकेट मिळणार नाही. चेंडू आहे फ्री हिट, फक्त रनआउट ची संधी प्राप्त होते. झेल होता हवेमध्ये, तो टिपून फायदा नव्हता, फक्त सिंगल मिळाले. विशेष मात्र संधीचा फायदा घेऊ शकला नाही बॅटर स्वप्नील. नाव डेंजरस मॅन 8 षटकार सहित तिसरं या स्पर्धेतील ज्या बॅटरनं अर्धेशतक लावतो तो राजेश पिचिन. ओ माय गॉड, 2 पेक्षा जास्त वर टाकण्याचा बहुमान मिळतो. तो कोणत्याच बॉलरला मात्र नकोस असतो हा बहुमान. वाईट जवळ 2 वाईट किती टाकले बा, बडी मार केले. तब्बल 11 बॉल आता पण टाकतोय. आता 12वा बॉल टाकणार म्हणजे 2 ओव्हर. जी मॅच 3 ओव्हरची ती आता मात्र खेळण्याची संधी मिळते इच्छापूर्ती ऐरोली टीमला. 4 डीप पॉइंट आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑन लॉंग अप आहे. बरोबर बॉलरच्या डाव्या बाजूला सिली मिड ऑफ आहे स्वप्नील डांगे. तेच तर बॉल आता मात्र इज फेडेबल एंड ऑफ द. हे लांब लचक वाढलेलं अखेरकार निश्वास सोडलाय. किती बॉल एक्स्ट्रा टाकले, तब्बल बॉल 6 एक्स्ट्रा टाकले 2 ओव्हरचा हा लांब लचक. 7 बॉल एक्स्ट्रा, तब्बल 13 चेंडूचा ओव्हर अखेरकार समाप्त झाला. धावा मात्र मोठे स्ट्रोक मात्र खेळण्याची संधी दिली, पण एक्स्ट्रा जास्त टाकले विघ्नेशने. 14 धावा पहिल्या ओव्हरचा खेळ. 3 ओव्हरची मॅच. सी ग्रुपचा हा दुसरा फेरीतला मॅच आहे. अर्धशतक लावलं 3 गेले आजच्या दिवसामध्ये. अर्धशतक आपण पाहिले, काल एकही अर्धशतक नव्हतं. जेमतेम संघाच्या 50 धावा जमत नव्हत्या. खेलपट्टीने मात्र यावेळेला नूर पालटलाय. ती प्रेमात पडली काल बॉलरच्या, ती प्रेमात पडली आहेत बॅटरच्या. 3 अर्धशतक. एक मोहम्मद शेख. फर्स्ट वॉज टीम शिरोणे 11 अँड सेकंड वॉज कोहिनूर विरांश कुमार इंतुरे अँड थर्ड नाव इज फेसिंग ऑफ द बॅटर राजेश. डावखुऱ्याने 2 डावखुऱ्याने अर्धशतक 2. एक उजव्या त्या बॅटरने. आता मोहम्मद शेखने मात्र 1 अर्धशतक. असे 3 अर्धशतक लागले गेले. श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवाकोले आयोजित दिलीप स्मृती चषक 2026 पावसाळी क्रिकेटमध्ये नाव सेकंड वन मोहन दीक्षित कमिंग बॉल टू राजेश. शॉर्ट आर्म जॅक, टायमिंग नव्हतं हवेमध्ये बॉल. स्वतः कॅप्टन गेला उलट्या दिशेने, सरळच्या दिशेने मात्र संधी होती पण दूर होता क्षेत्र. त्या दरम्यान मात्र ताळमेळ चांगला करता. गुड रनिंग बिटवीन द विकेट ऑफ द बोथ ऑफ द इज ओपनिंग प्लेअर वेन स्वप्नील अँड राजेश. 2 धावा अर्जित होत्या. 2 ने ऍड केल्यानंतर स्कोर 16 वर जाऊन धडकतोय. पहिला बॉल टाकला, शॉर्ट पिच डिलिव्हरी, शॉर्ट आर्म जॅक केलं होतं, टायमिंग नव्हतं हवेमध्ये. बराच चांगली बॉलिंग इथे संधी आहे रनआउटची. यस, गुड फिल्डिंग ऑफ द कॅप्टन विनीत दलवी इन द सिली मिड ऑफ. अचूकतेने तेव्हा बरंच पावलं पुढे गेली होती स्वप्नीलची, तिथून वापसी करणं नामुमकिन. पहिला हादरा, पहिलं विकेटचं पेतन इच्छापूर्ती ऐरोली. सलाम मिळाला बॅट्समॅन. वैयक्तिक 2 आणि टीमची 16 या धावसंख्या परतला समूच्या आसराला. 1 गडी बाद 16. महेश 3ऱ्या क्रमांकावर. शॉर्ट आर्म जॅक, टायमिंग नव्हतं. पुन्हा एकदा संधी आहे, दूर आहे. डाऊन द बॉल पोचेल का? व्हॉट अ कॅच, व्हॉट अ मॅग्निफिसंट अनबिलिव्हेबल कॅच टेकन बाय द वाईट इज लॉंग ऑन. कोणी घेतला? विघ्नेश पाटील. सुपर्ब कॅच. त्या दरम्यान गंगाधर इंगोळे यांचं होते आगमन. दुसरा विकेट ज्या अर्धशतक मारलेल्या बॅटरला मात्र या मॅच मध्ये करामाईत करण्याची एकही संधी दिली. सट्टिक लाईनले न असतानाही जेवढे चेंडू सट्टिक टाकले ते मात्र अवघड. 6-7 एक्स्ट्रा पहिल्या ओव्हर मध्ये टाकले. या विचार केला तर आतापर्यंत एकही एक्स्ट्रा टाकला नाही मोहन दीक्षितने. पहिल्या 2, त्याच्यानंतर रनआउटची विकेट, पुन्हा विकेट. नाव न्यू मॅन कमर जॉइन इज अभिजित टू द महेश. व्हेरी क्लोज स्वप्नील डांगे शॉट एक्स्ट्रा कव्हर. बिगनेस स्टँडिंग ऑफ द डीप बॅकवर्ड लॉंग ऑन. तेच तर टप्पा पडल्यानंतर मात्र स्विंग झालाय. दिशा इन बॉलिंग. एक्स्ट्रा धाव मिळेल इच्छापूर्ती ऐरोलीच्या टीमच्या स्कोर मध्ये ऍड होताना. स्कोर पोहोचलाय 17 रन. पहिल्याच ओव्हर मध्ये 14 दिले, त्याच 7 एक्स्ट्रा
बॉल टाकले होते आणि त्याच्यामध्ये अतिरिक्त नो बॉल प्लस व्हाईट ब्लाउज पण इथे एकही मोठा फटका मारण्याची संधी नव्हती दिली विघ्नेशने. ओ माय गॉड, चांगली सफलता मात्र मिळत असताना कुठेतरी मध्ये दिशेपासून भरकट लागेले मोहन दीक्षित या ओव्हरमध्ये मुंबई इलेव्हन बनकोड इकडून टीम कडून आपलं पहिलं आणि टीम कडून दुसरा आपल्याला स्किट होते असं वाटते कदाचित मोहन दीक्षितला. आणि जेव्हा जेव्हा मोहन दीक्षित बॉलिंगला तेव्हा भाजप चषक जे 100 टीम मधून यजमान श्रीकृष्ण दिवाने मात्र बाजी मारली होती. सुपर 3 मध्ये बॉलआउटची प्रक्रिया, त्यामध्ये याच बॉलरने एकटा बॉलर कारनामा केला टू बॉल हिट टू द स्टंप. मोहन दीक्षित सुपर बॉलिंग यार, कडक टप्पा पाले अतिशय प्रचंड वेगाने विकेटच्या पाठीमागे जे ते विनायक आहेत विकेट किपर त्याच्या हातीत मध्ये ट्रॅव्हल झाला बॉल. लाजबाब शांत क्रिकेट, एकही धमाकाने एकही ब्लास्टने सिमिट ठेवलाय. पहिल्या मॅच मध्ये सिद्धने रबेला अगदी जवळजवळ 3.5 वरनं फिनिश केलं होतं. धडाकेबाद अर्धशतक राजेश त्या खेळीच्या जोरावर. सुपर कमबॅक, लवली कमबॅक नाव. सलग 2 सोडले वाईड नंतर. पहिला 2 रनआउट, पहिल्या 3 मध्ये एकही एक्शन नव्हती. चौथा बॉल घातक ठेवतो विघ्नेशसाठी तसंच मोहनसाठी, कारण चौथा टाकून तारांबळ वाटत विघ्नेशने. तीच गत झाली आता मोहनची, कारण 2 चौथा बॉल त्यांनी वाट टाकलेत. तब्बल 2. सुपर बॉलिंग आहे, किती प्रचंड धडपडला जातो विकेट किपर. व्हाईट प्लेसमॅन अशा 2 धाबा. अखेरकार हे जास्त लांबण्याची दक्षता घेतली दीक्षितने आणि ओव्हर मात्र संपवलं. धावा जाते पुढे. 2 ओव्हरच्या समाप्त 3 ओव्हरची मॅच. सी ग्रुप मधला मॅच. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं भूमी इलेव्हन बोनकडे. टीम कॅप्टन टॉस जिंकला विनीत दलवीने आणि त्याने आमंत्रण दिलं इच्छापूर्ती ऐरोली. सुरुवात करताना राजेश आणि स्वप्नीलनं कुठे ते बंदिस्त करते असं वाटत असून चौथा बॉल घातक ठरला. तब्बल 7 एक्स्ट्रा टाकल्यानं त्या ओव्हरमध्ये 14 दिले होते विघ्नेशने. नंतर मोहननं आता ओव्हर टाकलं. या ओव्हरमध्ये धावा त्याने खर्च केल्या. 2 वाईट्स आहेत फक्त 4. अशा पर्याय 19 लागतात. 6 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. प्रथम 30,000, द्वितीय 20,000 आणि तृतीय क्रमांकासाठी 10,000. आम्ही विशेष आभार इथं या माध्यम श्रीकृष्ण मित्रांच्या माध्यमातून व्यक्त करीत आहोत. 3च्या 3 ट्रॉफी, जे पहिल्या क्रमांक, दुसऱ्या क्रमांक, तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्याबद्दल प्रसिद्ध उद्योजक सुरेशजी राणा अंकल यांच्या माध्यमातून 3 ट्रॉफी. त्याचबरोबर मालिकाभर गुड बॅटर बॉलर अशी पारितोषिक आमच्या मंडळात. प्रत्येक मॅच मध्ये एक प्लेअर ऑफ द मॅच साठी ट्रॉफी. चला स्पीडअप करा मित्रांनो, मी कळकळीची विनंती करतो तुम्हाला. एकच आहे. 19 स्कोर लागलेला. पहिल्या ओव्हरमध्ये 11, 14 दिले होत्या. या ओव्हरमध्ये 4 दिल्यात, एक्स्ट्रा सोडल्या तर एक्स्ट्रा 3 होत्या. म्हणजे स्कोर आहे 19 फॉर लास्ट अप टू विकेट. राजेश बॅक्स व्हेरी अर्ली, ओनली 4 इंडिव्हिज्युअल स्कोर अँड देन स्वप्नील ओनली 2 रन आउट. आता 2 क्रमांक बॅटर आहे मैदान, महेश आणि अभिजित. 3 या 4 क्रमांकाचे. 6 चेंडूचा खेळ. जाऊया वळूया आणि पाहूया ए ग्रेट महानतम अष्टपैलू खेळाडूचा मुलगा ऋतिक जगदीश म्हात्रे. शांत स्वभाव आहे, जी बॉडी लँग्वेज जगदीशची वाटायची. सर कपिल देव अंदाज मध्ये येतो बॅटिंगला, याचे वडील उतरायचे. कपिल देव ज्याप्रमाणे सूर्याकडे बघायचा सेम स्टाईल मध्ये ग्रेट जगदीश म्हात्रे मात्र आपण उतरताना पाहायला मिळतात. चला स्पीडअप करा मित्रांनो. इथे आमच्या आयोजक सांगण्यात येतं, सांगायला ऐकायला पाहिजे ना राजा. बॅटला घसपडी चालले, विकेट धाव मात्र मिळत नाही. पहिलाच बॉल चांगला ट्रायल करताना. व्हेरी गुड स्टार्ट बाय ऋतिक. व्हेरी क्लोज स्वप्नील डांगे. हे ओव्हर पासून मारत त्याला दूर ठेवलं. पहिलं ओव्हर विघ्नेशनं, दुसरं मोहन दीक्षित, आता ऋतिक जगदीश म्हात्रे. शेवटचा ओव्हर भूमी इलेव्हन बोनकडे. पहिला बॉल डॉट काढला. 5 चेंडूचा खेळ मात्र अजून शेष आहे. बॅटची कडा विनायकच्या थोडस मात्र बाजूला झेल येऊ शकला नाही. सिंगल मिळेल बॅटला ब्रश होल्यानंतर. स्ट्राईक वरती आपण पाहतो महेश. 4 बॉलचा 4 मध्ये 2 धमाकले तर कुठे ते मात्र चांगला स्कोर खडे होईल इच्छापूर्ती ऐरोली टीम. दुसऱ्या राऊंड मध्ये चांगला बॉल, अतिशय जबरदस्त वेगाने चांगला बॉल. पहिला डॉट, त्याच्यानंतर 1D आणि डॉट. क्लेवर बॉलिंग, सुपर बॉलिंग बाय ऋतिक.
3 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक धमाकेची अपेक्षेमध्ये डगआउट मध्ये इच्छापूर्ती ऐरोली. डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंट, डीप कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ. आणि किती आत्मविश्वास वाढण्यासाठी टाळ्या देतोय या यंगस्टारला. दुसरा यंगस्टार विघ्नेश पाटील कौकान होते माझ्या प्लेसमेंट मध्ये असताना. कॅप्टन स्टँडिंग, विनेत दलवी व्हेरी क्लोज अँड सिली मी डाऊन. चांगला फटका सरळ हापोले घेतले, त्याला ऑन ड्राईव्ह केलं. दुर्वण क्षेत्ररक्षक आहे, फील करेल अब्रार, फेकेल, चांगली फेक, डायरेक्ट हिट. ओ माय गॉड, लागले. या व्हॉट अ लवली थ्रो. एक्झॅक्टली ज्याप्रमाणे असिस्ट गोल केला जातो ना सेम स्टाईल मध्ये, ते रेले मध्ये रनआउट. दूरवरून अब्रारने फेकला ऋतिककडे मात्र अचूक चोकली. एष्ट्याना त्याने टच करणार डायरेक्टली. बॅट्समॅन रनआउट. गुड अनालिसिस ऑन द लास्ट ओव्हर बाय ऋतिक जगदीश म्हात्रे. डॉटने सुरुवात, नंतर सिंगल डॉट आणि दुसरी धाव घेताना चौथा बॉल 2 बॉलरसाठी मारक होता. चहा चौथा बॉल टाकताना एक्स्ट्रा दिलं होतं, मग ती चूक केली नाही शेवटच्यावर हाताळताना ऋतिकने. फेअर डिलिव्हरी. न 5वा बॉल, चांगला बॉल टॅप करताना स्वप्नील डांगे जाऊन फील करे, फक्त सिंगल मिळते. क्लेवर बॉलिंग. आपल्या वडिलांना जो नाव आहे त्या नावाच्या जवळपास एक चांगली गोलंदाजी. असे कित्येक कारकिर्दीत त्यांच्या वडिलांनी स्पेल टाकलेत. बॅकर म्हणून कित्येक टीम मधून खेळण्याचा मान मिळवलाय जगदीश म्हात्रे याने. फुलटॉस होती, त्याला दिशा स्पेअर पॉइंट कव्हर मधून थ्रू तर पहिली घेतली, दुसरीची मांग केली, धावल्यात. त्याच्यानंतर वाह बाय वाह, काय क्लेवर बॉलिंग टाकताना स्मार्टपणा दाखवला. ओव्हर तिसरा संपतो, पहिला इनिंगचा खेळ संपलाय. धावा लागल्या 24चं टार्गेट, 8 धावांच्या सरासरीचा स्पीडअप करावा लागेल मित्रांनो, कारण अंधार पसरू लागले. श्रीकृष्ण मित्र मंडळ दिवा कोलीवाडा आयोजित दिल्ली स्फूर्ती चषकावरून पाहतोय. कालपासून स्पर्धेला सुरुवात. प्रथम पारितोषिक 30,000 रुपये आकर्षक चषक, त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 20,000 कॅश देण्यात येईल. त्याचबरोबर एक आकर्षक ट्रॉफी, तृतीय पारितोषिक 10,000. प्रत्येक मॅच प्लेअर ऑफ द मॅच. चला स्पीडअप करा लागे मित्रांनो. जो डाव खेळलेला आहे तो लगेच सलामीची जोडी पाठवेल भूमी इलेव्हन बोंडकोडे एकदम लवकरात लवकर आमच्या मैदानाच्या आत. याच्यानंतर जो जिंकेला लगेच 2 हात करेल यजमान संघ श्रीकृष्ण दिवाच्या विरुद्ध. 2 टीम गेल्यात सुपर 3 मध्ये. पहिल्या दिवशी आपण पाहिलं प्रदेश आणि बेलापूर त्यांच्या 3 मॅच मध्ये अफलातून जिंकताना आपल्या नावाची मोहर उमटवली ती सुपर 3 मध्ये प्रदेश आणि बेलापूर. आणि आजच्या दिवसाचा विचार केला बेहतरीन गेम, मोठ्या फरकाने 3 मॅच जिंकताना दादागिरी व्यक्त करणार 80th प्रवेश मिळाला विरांज कुमार एलन तुर्बे टीमने. याच्यानंतर मात्र तिसरा संघ दुसऱ्या फेरीत हा जाईल विजेता आणि 2 हात कर. तिथे तिसरी टीम मात्र आपल्याला स्पष्ट दिसेल सुपर 3 मध्ये. 24 संघ या सहभागी झाले. काल 8 डिएगो मॅराडोना, 2 विश्वकरंडक डिएगो मॅराडोना आणि त्याचा तो मॅजिक हँड, देवाचा तो हँडचा तो गोल चेच्चेमध्ये आणि हिस्ट्री ऑफ द गोल ऑफ द फुटबॉल. ग्रेट डिएगो मॅराडोना. तारीफ असेल जी उंची आहे ना बरोबर सेम. अरे महान फुटबॉलच्या यादीमध्ये त्या नावामध्ये ही मोठी गोष्ट आहे राजा, कारण त्या नावाने आपलं नाव जोडणं दॅट इज नॉट जोक. कारण त्याचा तो जबरदस्त हँड ऑफ द गोल चेच्चेमध्ये होता. आणि त्याच अर्जेंटिनाचा आता लिओनो मेसी ते मोहर बॅक टू बोन 2 टायटल. 24 धावांचं आव्हान आहे आणि त्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आत जितेश राऊत आणि त्याच्या समेत विघ्नेश. पहिल्या मॅचचा हिरो. पहिल्या मॅच मध्ये 7 धावा आणि पहिलं ओट टाकताना 7 धावा, मॅजिक आकडा. बॉलिंग टाकताना त्यांनी दिल्या होत्या 7 धावा आणि 2 विकेट. हे डिक्लेअर प्लेयर ऑफ द मॅच इन फर्स्ट अगेन्स्ट टू द बीसीसी मुलगाव, जी जवळ 65 किलोमीटर अंतर कापून आले होते. त्यांच्या विरुद्ध मध्ये त्यांनी 7 धावा देताना 2 विकेट. नंतर बॅटिंग करे षटकारी 2 बॉल 7 असं योगदान देताना ती मोहर आपल्यावर हक्क चांगला प्लेअर होता. मॅच जो मॅच कडे पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी हे म्हणता आलेत इच्छापूर्ती अलीकडून. 24 लक्ष 3 ओव्हरची मॅच. चला लवकरात लवकर सुरुवात करा मित्रांनो, कारण कालोख अंधार मात्र पसरायला सुरुवात झाली आहे. अजून 3 मॅच सामने बाकी आहेत, 1 सेमी, 1 क्वार्टर आणि 1 फायनल. 3 चिठ्ठ्या काढण्यात येतील. वाईटने सुरुवात झाली हेमंतनं.
खरा बॉलने मात्र धाव दिली. श्रीगणेश होत आहे भूमी 11 बोनकोडे 1ने. 24 लक्ष इथून 23 जावा. जितेश मनामध्ये काय अंधारामध्ये जास्त मात्र अंदाज जाणार नाही. यासाठी मॅच लवकर फिनिश करेल काय का त्याला थोपवता नाही हिमेंदेशन काहीच सांगता येत नाही. क्लास क्रिकेटचा दर्जेदार फटका. ओ माय गॉड. कॅच पकडलं. जस्ट मिस जिस बिस्ट ऑफ द डीप स्क्वेअर पॉइंट अँड चॅरन बॅकफुट वर गेला जिथे झालं होतं डीप बॅकवर्ड त्याला बीट करताना चेंडू होता फरार. चौकार. पहिली वाईट त्याच्या चौकार. 5 धावा जात आहेत. पहिली बॉलची झाली समाप्ती. पहिलीवर प्रगतीपद घेऊन आले तर इच्छापूर्ती ऐरोली टीमवर हेमंत. डीप एक्स्ट्रा का आपण पाहू शकतो. लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑफ आहे. काऊ कॉर्नर डीप बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग. सुपर बॉलिंग यार पण लाईन मिस केली. लाईन मिस करताना मात्र लाईन पासून भरकटला गेला हेमंत. इट्स अ वाईट. पहिला वाईट नंतर चौकार परत वाईट. 6 लागतात धाव फलकावर. फक्त 2 चेंडू एकच बॉल झाले. पहिला वाईट होता आणि जसा बॉल दुसरा टाकण्यात चौकार पहिला टाकत होता फ्लेअर ते चौकार आणि पुन्हा एकदा वाईट. नजाकत भरी स्ट्रोक मात्र लॉंगाच्या भरून मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटला स्किट होताना पावसाळी क्रिकेट निसट्टी जसे खेळपटे निसट्टी त्याचे फळी होते. वेगळ्या रंगबिरंगी बॅटने मात्र खेळणं हे क्रिकेट. येस ऑनलाईन 10,500 असे ग्रामीण प्रेक्षक जोडले गेलेले आहेत या टुर्नामेंटचा आनंद घेताना. थँक्यू सो मच. ग्रामीण टेनिस क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती येते बघून गेलेली आहे ती स्पर्धा ज्यांनी पाहिली त्या सर्व प्रेक्षकांचे मी मनापासून इथे आभार व्यक्त करतो. श्रीकृष्ण मित्र मंडळ दिलीप चौधरी चषकामध्ये पहिल्यावर प्रगती परत असताना 24 लक्ष आणि स्ट्राईक वर आता विघ्नेश. 8 लागलेत. 3 बॉल झालेत. 3 बॉलचा या ओव्हर मध्ये खेळ अजून बाकी आहे. लाईन मिस कंप्लीट. गुड्डा टप्पा पण स्विंग झाला. स्विंग मिस. बाकीचं तमाम काम केलं विकेटच्या पाठीमागे कलेक्शन करताना धाव मतं मिळत नाही. 4 बॉल संपतायत म्हणजे येणारे 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा. 14 बॉल आणि 16 धावा. विजेता संघ लगेच श्रीकृष्ण मित्र टीमच्या विरुद्ध खेळेल. काल यजमान श्रीकृष्ण दिवाने 2 सामने जिंकलेत सी ग्रुप आणि सी ग्रुप मध्ये आता हा खेळ आहे. विजेता त्यामध्ये 2 हात करेल. राईट मोड विकेट सोडून दिले. ऑफसाइड ऑफला पिचिंग होता. स्तब्ध आहे अंपायरचा फेअर डिलिव्हरी. सुपर अंदाज चुकवला विघ्नेशनं कारण बॉल एकदम असतो किंचितसा बाहेर होता. सोडण्याची चूक झाली विघ्नेश कडून. 5 चेंडू जात होते समाप्ती. 13 चेंडूचा खेळ बघे. 13 मध्ये तब्बल 16 धावांची आणखीन आवश्यकता. 24 लक्ष लागले. धाव 8 बिनगडी बाद. भूमी 11 बोनकोडे. लास्ट बॉल हेमंत टू विघ्नेश. शांत भातामध्ये कडक असा टक टक आवाज बॅटचा विघ्नेश काना परत. फुल टॉस घेतली प्रॉपरली. एलिमिनेशनचे कोणतेच कमतरता राहणार. लांबी तेवढीच प्रॉपर आणि उंची तेवढी प्रॉपर. इट्स 6 डाऊन द ग्राउंड. षटकार आला. शेवटचा बॉल गोड करताना या ओव्हर मधला ठोकला षटकार आणि भूमी 11 बोनकोडे टीमला पोहोचवलं विघ्नेश षटकारने तब्बल 14 वर. आता 10 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 10 धावा. 12 गेंदीवर 10 रन. श्रीकृष्ण मित्र मंडळ घेऊन येते सालाबान. याही पावसाळ्यामध्ये एक त्याचा एटी ते भव्य दिव्य क्रिकेट घेऊन येणारं जे टेनिस क्रिकेट असेल तब्बल 60व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि 60व्या वर्षामध्ये एक वेगळ्या रूपामध्ये वेगळ्या धाटणीमध्ये स्पर्धा आपल्या समोर असेल. तब्बल 4 दिवस ते रंगेल पण फॉर्मॅट तुमच्या समोर लवकरच आपल्या समोर येईल. 12 चेंडू आणि फक्त धावांची आवश्यकता आहे 10. ओ माय गॉड. बॅटला प्रेस झाला होता. जोरदार अपील केली होती. जी संधी आली होती बात करण्याची संधी निर्माण केली होती बॉलरने पहिल्याच बॉल मध्ये. चंद्रू. नाईस नेम चंद्रू. चांगलं नाम आहे चंद्रू. बॉलिंग मार फॉर्म इच्छापूर्ती ऐरोली. पहिल्या बॉल मध्ये बीट केला होता जितेशला. बॅकफुट उगायला ऑन द राईज बीट केलाय. इथे शॉट एक्स्ट्रा कवरती ज्याचं बॅट मध्ये पहिलं टीम साठी आणि स्वतःच्या नावावर पहिलं आदेश आलं होतं
त्या दरम्यान आमचे लाडके प्रकाश नाना नाईक यांचं आगमन होते. सरसेचं स्वागत आहे आदरणीय प्रकाशजी नाना नाईक. बॅटची कडा, नो स्लिप, पुन्हा एकदा सुरक्षित. पहिल्या बेलला ड्रॉप झाला होता जिथे, दुसऱ्या बेलला विघ्नेशला ड्रॉप केला कारण क्षेत्ररक्षण नव्हतं. खाली क्षेत्र ब्रश झाला, बॅटला घेऊन घोषांकी क्षेत्रात मिळेल मात्र विघ्नेशचा सिंगल. धावसंख्या एकने पुढे जाताना पोहोचते 16 वर. इथून 8 धावांची आवश्यकता. 9 चेंडून 8 धावा, 9-8. 3 ओव्हरची मॅच, 9 मध्ये आता 8 राहिल्यात. रंगबेरंगी बॅट जबरदस्त, वेगवेगळ्या मैदानाची अगदी जबरदस्त मध्यामध्ये चिखलमय जमीन आणि हिरवलेने आच्छादलेले मैदान तिथे खेळलं जातं. दिलीप स्मृती चषक घेऊन होते श्रीकृष्ण मित्र मंडळ. त्याच रुबाबदार मध्ये जे रुबाब असतो 8 असते, दिमागदार असतो, ते दिमागदार मध्ये घेऊन आलाय पावसाळे क्रिकेट. आता मात्र स्ट्रोक वरती मिळाली सिंगल. 17 धावा, 17 आणि आता फक्त आणि फक्त 7 धावा. 7 धावांची जरुरी. आता स्पष्ट होते का कोण खेळणार यजमान श्रीकृष्ण दिवाच्या विरुद्ध तिसऱ्या फेरीमध्ये सी ग्रुप मधून, ते स्पष्ट होते. सुपर बॉलिंग अँड बस स्पष्ट होताना अस्पष्ट करताना हा स्पेल तारीफ करायला वेग चंद्रू. व्हेरी वेल बॉलिंग, सुपर डुपर सटीक लाईन, गुड अॅक्युरेसी. तारीफ करायला लागेल चंद्रूची. एकही अतिरिक्त नाही. 5 मध्ये अवघ्या 3 दिले, त्यामध्ये 2 झेलची संधी मात्र उत्पन्न झाली होती पण क्षेत्ररक्षण खाली होतं, त्या ठिकाणी झेल पडले. 5व्या बॉल मध्ये आता डॉट केला. आता शेवटचा बॉल अलॉंग द कार्पेट अनड्राईव्ह केलं दूर क्षेत्ररक्षण. चांगलं फिल्डिंग, फक्त सिंगलची अपेक्षा तेवढंच मिळेल विघ्नेशला. ओव्हर क्रमांक 2 संपते. आता 6 चेंडू निर्णायक ओव्हर मध्ये आता जिंकण्यासाठी हव्यात 6 मध्ये 6. सुपर ओव्हर यार. काल ईशाननं फक्त 3 धावांचं टाकलं होतं, काल प्रदीपनं मिठावकडून 2 धावांचं टाकलं होतं. हॅट्रिक पाहायला मिळालं पण 3 अर्धशतकचं वीर पाहायला मिळालं. शिरोणे गावकडून मोहम्मद शेख आणि विनाश कडून कुमार तुर्वेकडून नन्नापद कोहिनूर, भूषण पाटील. आणि या अगोदरची मॅच झाली ती इच्छापूर्ती ऐरोली डावखुऱ्याचा विध्वंसक बॅटिंग करणार. 2 अर्धशतक डावखुरे आढळले, एक राजेश आणि भूषण. 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 6 मध्ये कंपल्सरी 6 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला विघ्नेश, एकी मात्र विकेट तंबूच्या आसऱ्यानं बिनगडी बाद. स्कोर आहे 18. पहिला बॉल पिचिंग डाऊन, चूक झाली बॉलर कडून. अर्थात राजेश त्याच्या नावावर अर्धशतक आहे. याचा पहिला चेंडू वाईट. आता 5 धावांची, 6 चेंडू 5, 6 गेंदे 5. समोर विघ्नेश, राजेश, दोन्ही सामनावीर आहेत आमने सामने. खरा म्हणता येईल का येस इट इज अ वाईट. इथं नाराज आहे स्वतःच्यावर. पहिल्या मॅचचा हिरो आता कुठेतरी मात्र धावा ज्याच्या बॅटमधून आली नाही. अंपायर काय डिसिजन आहे? वाईट +1 आहे. म्हणजे अजूनही माझे विचार समीप निकट येताना टीम भूमी 11 बनकोडे, कारण 21 झालेत. आता फक्त 3 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 6. बॅटला नंतर अंगाला लागले, स्वतः धावले आहेत. बॅटर तर धावलेत पण डायरेक्ट हिट करताना थोडस दूर थ्रो राहिले राजेशशी. स्वतः गेले, पलोते पुढे केलं पण 1 धाव मात्र कंप्लीट केली जितेश आणि विघ्नेशने. 2 धावा दूर आहे तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्याचे श्री ग्रुप होते. टू प्ले टू अगेन्स्ट यजमान श्रीकृष्ण दिवाना. आता स्पष्ट होते 90 95% मॅच मात्र गेलेली आहे, निसटली आहे इच्छापूर्ती ऐरोले. व्हॉट अ ग्रेट शॉट यार. बॅकफुट केल्या जागा म्हणे त्याला हलक्या त्याने स्मॅश केलं होतं लेगच्या ठिकाणी. तिथे घोषांक फक्त नाव स्कोर रिजनेबल. या सामन्याच्या धावांची बरोबर झाली पण कंपल्सरी टार्गेट म्हणजे 1 धाव निश्चित काढावं लागेल भूमी 11 बोनकोडे टीमला. राजेश लेफ्टन ओव्हर द विकेट. येस, आपल्या अगदी रुबाबामध्ये स्ट्रोक, षटकार मॅच फिनिश. वेल डन जितेश. अँड हार्ड लक बॅड लक इच्छापूर्ती ऐरोली. इथला प्रवास आपला संपलाय आणि कॉंग्रॅच्युलेशन भूमी 11 बोनकोडे. नाव टाइम फॉर द प्लेयर ऑफ द मॅच. या मॅचचा हिरो चला टॉस साठी भूमी 11 बोनकोडे आणि यजमान ज्याने 2 C मधून 2 सामने जिंकलेत
श्रीकृष्ण दिबा. पण मॅचचा हिरो असेल भूमी 11 बुंडकुळे. सांग कोण बघ मॅच